नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. जेव्हा मी D10 मास्कचा व्हिडिओ टाकला होता, तेव्हा मला एक कमेंट आली होती की रेड ॲक्ने मार्क्स आले आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ टाका. सो सॉरी, मी विसरले होते तो व्हिडिओ टाकायला ॲक्च्युली. बट आता समर स्टार्ट झालाय आणि त्याच्यामुळे हीट बाहेर येते आणि मला पण इथे रेड ॲक्ने थोडे बारीक बारीक झाले आहेत. सो मी ती रेमेडी ट्राय करणार होते आणि तेव्हा मला आठवलं की व्हिडिओ टाकायचा आहे. सो आज मी तो व्हिडिओ शूट करते आणि तुम्हाला पण माझी एक होम रेमेडी सांगते रेड ॲक्ने मार्क्स साठी सुद्धा आणि ॲक्नेसाठी सुद्धा. त्यासाठी आपल्याला फक्त 2 इन्ग्रेडियंट गरजेचे. एक म्हणजे हे जायफळ, जे सगळ्यांच्या किचनमध्ये आपल्याला अवेलेबल मिळेल, आणि दुसरा म्हणजे हा रबिंग बोर्ड. हा जर मोस्टली नसेल तर आपण ते थोडं किसून किंवा त्याला थोडं बारीक पेस्ट करून सुद्धा ते अप्लाय करू शकतो. पण हा जनरली आपल्याकडे सगळ्यांकडे असतो रबिंग बोर्ड. त्यावरती फक्त थोडंसं पाणी घ्यायचं आणि थोडं उघळून घ्यायचं जायफळ. या रबिंग बोर्डवर मी 2 ते 3 थेंब असं पाणी घेतलंय आणि ते जस्ट असं रब करून घ्यायचं. हे तोपर्यंत रब करायचं जोपर्यंत आपल्याला अशी क्रीम सारखी कन्सिस्टन्सी मिळत नाही. फेस मास्क सारखी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे मिळते तोपर्यंत तो रब करत राहायचं. आणि जिथे जिथे ॲक्ने किंवा ॲक्ने मार्क्स असतील त्या एरियावरती फेसवरती लावून घ्यायचं. मला इथे गालावरती आले आहेत, दिसत नाहीये ते, पण बारीक बारीक ॲक्ने असे आले. याच्याने जुने ॲक्ने मार्क्स असतील तर ते सुद्धा जातात. तुम्ही बघू शकता. हे असं अप्लाय करायचं, 5 मिनिटासाठी राहू द्यायचं आणि नंतर वॉशआउट करायचं. हे असं रोज रात्री सुद्धा तुम्ही लावू शकता, जोपर्यंत मार्क्स जात नाही तोपर्यंत. कन्सिस्टंटली तुम्ही हा पॅक जर चेहऱ्याला लावाल तर ॲक्नेचे मार्क्स हळूहळू हलके व्हायला लागतात आणि काही दिवसांनी ते नाहीसे होतात. आणि रेडनेसपणा जो आहे ॲक्नेचा तो पण कमी होतो, ॲक्ने सुद्धा कमी होतो. 5 मिनिट्स नंतर मी तो वाईप आउट केलाय मास्क, आणि एका यूजमध्ये तर होत नाही, बट तरी थोडेफार हलके आपल्याला असे रेडनेसपणा कमी जाणवतो. 1-2 दिवसामध्ये तुम्हाला थोडासा व्हिजिबल रिझल्ट दिसेल आणि 1-1.5 आठवडा किंवा महिनाभरामध्ये आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट हा मिळतो ह्या पॅकचा. घरी होम रेमेडी नक्की ट्राय करा. आवडली तर मला नक्की कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल तेही मला कळवा. तोपर्यंत बाय.